नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री झाल्यानंतर तिच्या वागण्याने अभेद्य असलेल्या विशालची टीम, टोळी टीम आता फुटीच्या उंबरठ्यावर आली का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. कारण आज विशालची टोळी टीम आपापसातच भिडताना, आपापसातच नडताना पाहायला मिळाली. हे फुटेजचे संकेत आहेत का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आज विशाल ज्या पद्धतीने सांगत होता, की तुम्ही जर माझं ऐकलं असतं, तर आपले चारही सदस्य सेफ झाले असते. मित्रांनो, आज दिसून येत होतं टोळी टीमचे जे सदस्य होते, ते त्याला जे वाटेल त्या सदस्यांना नॉमिनेट करताना दिसत होते आणि याचंच कारण म्हणून हे जे 3 सदस्य विशालच्या टीमचे नॉमिनेट झाले. गेल्या आठवड्याला विशालने जबरदस्त प्लॅन करून आपले सगळेचे सगळे सदस्य हे सेव्ह केले होते. तसं यावेळी पाहायला मिळालं नाही. आपल्या पद्धतीने त्याला जसं वाटेल तसं तो नॉमिनेट करत सुटला आणि मग बाकीच्या लोकांनी देखील या सदस्यांना नॉमिनेट केलं. तर विशाल बरोबर सांगत होता, माझं जर ऐकलं असतं तर सगळे सदस्य सेव्ह झाले असते आणि अजून बरंच काही टोळी टीम बद्दल आपल्याला बोलायचं आहे. इकडे राखीने अजून एक आग लावली, ती म्हणजे विशाल आणि रुचितामध्ये मस्तपैकी आग लावलेली आहे. तर त्याची ठिणगी सुद्धा पुढे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राखीने आज अत्यंत महत्वाचं काम अजून एक केलं, ते म्हणजे नॉमिनेशन मध्ये अजून 2 लोकांना आणलं, ते म्हणजे सागर आणि रोशन भाऊ यांना. खरं तर ही लोक नॉमिनेशन मध्ये पाहिजेच होती. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये जो काही सध्या टास्क सुरू होता, त्या टास्क अंतर्गत जे काही निकष होते, ते निकष म्हणजे झोपू कुमार आणि ज्याचं बिग बॉसच्या घरामध्ये अस्तित्व दिसत नाही, अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. आता याच्यामध्ये बरेचसे जे स्पर्धक आहेत ना, ते पर्सनल ग्रजेस काढून स्पर्धकांना नॉमिनेट करत होते आणि हे आपल्याला प्रत्येक नॉमिनेशन मध्ये पाहायला मिळते. जे काही निकष आहेत त्या निकषावरती कोणीच नॉमिनेट करत नाही. तर ही गोष्ट आहे ना, कुठेतरी भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने काढायला पाहिजे, की तुम्हाला निकष का कशासाठी दिले जातात. प्रत्येक जण, कोणी स्ट्रॉंग असो कोणी वीक असो, ते कोणी बघत नाही आणि प्रत्येक जण मला त्याने नॉमिनेट केलं म्हणून मी त्याला नॉमिनेट करणार, माझा राग आहे त्याच्यावरती म्हणून मी नॉमिनेट करणार, हे सध्या तरी पाहायला मिळतंय. हे लोक आहेत ना, हे विचार करत नाही की वीक कंटेस्टंट कोण आहे, आपल्यापेक्षा वीक कोण आहे त्याला आपण पहिल्यांदा काढू. हे लोक पहिल्यांदा स्ट्रॉंग कंटेस्टंटना नॉमिनेट करतात, की जो बिग बॉसच्या घरातनं जाणारच नाही. मला इथे आहे ना, राकेशचं आजचं जे काही बोलणं आहे ना, ते खरंच आवडलं, की मी विशालला नॉमिनेट करणार नाही, तो माझा कॉम्पिटिटर आहे, मी त्याला ठेवणार तिथे आणि तो आणि मी सेम आहेत. मी त्याच्यापेक्षा वीक किंवा माझ्यापेक्षा वीक असलेल्या कंटेस्टंटनाच मी नॉमिनेट करणार. तर हे राकेशचं जे वागणं होतं ना, ते अगदी परफेक्ट होतं. आज जर राकेश ज्या पद्धतीने वागला ना, टास्कमध्ये जे काही कैची वगैरे घेऊन आला, ते तर मला जरा पण पटलं नाही. किंवा मग ते विशाल पण ज्या पद्धतीने लगेच ते उखडून काढायला गेला. का पण कशासाठी? एवढं रितेश भाऊ सांगत असतात, की तुम्ही टास्क खेळा, सुरुवात तर करा. म्हणजे तुम्ही टास्क पण सुरू करत नाही, तोपर्यंत फाडाफाडी, तोडातोडी, फेकाफेकी करायला सुरुवात करता. आज रुचिताची जागा कुठेतरी विशाल किंवा मग तो राकेश चालवताना दिसत होता. अरे आम्हाला बघू दे तरी, की काय पुढे, कसं काय पुढे होईल. पण आज राखीला मानायला लागेल, की राखीने आज व्यवस्थित निर्णय दिला. आणि हा टास्क झाला, नाहीतर यांच्या फाडाफाडीमुळे हा टास्क सुद्धा रद्द झाला असता आणि कॅप्टन पदाचे उमेदवार मिळालेच नसते. पण बिग बॉसने इथे खूप छान ट्विस्ट आणला. या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या बाच्या टीव्ही वरती. तर मित्रांनो, नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होती. काल काही सदस्यांनी पर्सनल ग्रजेस काढत सदस्यांना नॉमिनेट केलं आणि आज तोच पत्ता गिरवत इथे पुन्हा एकदा पर्सनल ग्रजेस काढत इतर सदस्यांना नॉमिनेट केलं. तर इथे नॉमिनेशन अंतर्गत पहिला सदस्य आजच्या दिवसाचा येतो, तो म्हणजे रोशन. रोशन हा जेव्हा आला तेव्हाच कळालं की हा राकेशलाच घेऊन येणार आणि तसंच त्याने केलं, की तुझ्याकडे कॅपेबिलिटी नाही आहे, तू राखीचा शॅडो आहेस, राखीमुळेच तू बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोयस आणि तो टास्क तू रद्द केलास. खरं तर रोशनकडे बाकी काही मुद्देच नव्हते. तो कुठल्या मुद्द्यावरती त्याला नॉमिनेट करेल, मुद्देच नाही त्याच्याकडे. इन-बिन 2-3 मुद्दे आणि ते पण शॅडो हा शब्द त्याने घेतला आणि तो पुढे पण नंतर त्याने वापरला. आता याच्यावरती राकेश काही स्पष्टीकरण देणार का? तर राकेश बोलतो, की कमी बुद्धीच्या माणसाशी मला बोलायचंच नाही.
खरं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की पर्सनल ग्रजेस काढून लोक इथे सदस्यांना नॉमिनेट करतायत. एखादा वीक कंटेस्टंट त्याला तुम्ही घेऊन नॉमिनेट करायला पाहिजे. सध्या राकेश हा बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. एखादा वीक कंटेस्टंट नॉमिनेट करा, की तोच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. परंतु आम्ही तसं करणारच नाही. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, की रितेश भाऊने आहे ना, एकदा या सदस्यांची चांगलीच कान उघडणी करायला पाहिजे. चांगले सगळ्या सदस्यांचे कान पिळायला पाहिजेत, की तुम्ही निकष वापरा. बिग बॉस उगाच तुम्हाला निकष देतात का? त्या निकषाला धरून तुम्ही नॉमिनेट करा. त्यानंतर प्रभूला इथे रोशन बोलवतो. प्रभू आणि रोशनची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळाली. इथे रोशन प्रभूबद्दल बोलताना म्हणतो, की तुझा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. तू दुसऱ्याचा शॅडो म्हणजे काटा टीमचा शॅडो म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये वावरतोस. बाकी तुझा काहीच गेम नाही. आता याच्यावरती प्रभू प्रभू आहे. ज्या पद्धतीने प्रभूने मुद्दे ठेवले ना, प्रभू सांगतो, की तुमचा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये कुठे गेम आहे रोशन दादा? तुम्ही सुद्धा बाकीच्यांचे शॅडो म्हणूनच राहता. विशालने सांगितलं बस, तर तुम्ही बसता. विशालने सांगितलं उठ, तर तुम्ही उठता. विशालने सांगितलं चालायचं तर चालायचं. बाकी तुमचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही आणि तुम्ही मला सांगता. विशाल आणि कोण ती रुचिता यांच्या मागे-पुढेच तुम्ही खेळता. विशालने सांगितलं, "या रेषेच्या पाठी राहा." पाठी राहायचं. विशालने सांगितलं, "गाजर घ्यायचंय तुला." गाजर घेतलं. विशालने सांगितलं, "टास्क खेळायचा नाही." तर नाही खेळणार. मित्रांनो, या दोघांचेही सांगायचं झालं ना, तर दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये तसे जास्त गेम खेळताना दिसत नाही. त्यातल्या त्यात मी मगाशी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, की मला त्यातल्या त्यात तो प्रभू थोडासा तरी दिसतो. काहीतरी मुद्दे, काहीतरी पोक कोणाला तरी करायचं, काहीतरी करताना दिसतो. पण रोशन तर गेल्या आठवड्यात पण दिसला नाही आणि या आठवड्यात देखील तो काहीच करताना दिसत नाही. मला असं वाटतं, की तो फक्त आता आहे ना, रुचिता आणि विशालचं जमवून देण्यासाठीच बिग बॉसच्या घरामध्ये थांबलाय की काय? तर ठीक आहे. इथे रोशनने प्रभू आणि राकेशला नॉमिनेट केलं. त्यानंतर तन्वी येते आणि ती प्राजक्ताला नॉमिनेट करते. म्हणजे माझ्यासाठी खरंच शॉकिंग होतं, की प्राजक्ताला ती नॉमिनेट करेल का? कारण नुकताच प्राजक्ता दुःखातनं सावरताना दिसते आणि प्राजक्ताला ती नॉमिनेट करेल का? पण ठीक आहे, इथे प्राजक्ताला तिने नॉमिनेट केलं, की तुमचं बिग बॉसच्या घरामध्ये काहीच योगदान नाही. पिक्चरची गाणी, त्यानंतर दमशराक अशाच काही गोष्टी किंवा खेळ तुम्ही खेळताना दिसतात. तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नाही आणि तुम्ही थंड पडलेला आहात. तुम्ही कुठल्याही मुद्द्यात बोलत नाही. तुमचा आवाज वाढवत नाही माझ्यासारखा तुम्ही अगदी थंड आहात. तर यावरती प्राजक्ता बोलते, की "मी असं तुमच्यासारख्या वरच्या पट्टीत येऊन बोलत नाही. मी माझा आवाज गाण्यासाठी ठेवलाय. की जिथे बोलायचं तिथेच बोलणार, बाकी कुठेही बोलणार नाही." यानंतर रुचिता आणि तन्वीमध्ये जबरदस्त शाब्दिक फाईट आपल्याला पाहायला मिळाली. रुचिताला जेव्हा तन्वी बोलते तेव्हा सांगते, की "अध्यक्ष महोदय, मी आज जे काही 2 शब्द सांगू इच्छिते, ते समोरच्या व्यक्तीने व्यवस्थित ऐकून घ्यावे, ही मी तुम्हास नम्र विनंती करत आहे." यावरती अध्यक्ष महोदय हे सुद्धा रुचिताला सांगताना दिसतायत, की "बाई तुम्ही व्यवस्थित ऐका." आणि ज्या पद्धतीने मग तन्वी सुटते ना, तन्वी बोलते, की "हिचं काय बिग बॉसच्या घरामध्ये योगदान आहे? नुसती फुटेज, फुटेज. माझ्याकडून तिला फुटेज मिळतं आणि ती मला पपेट सारखी वाटते आणि तिचं अस्तित्व काय आहे? XYZ व्यक्तीशिवाय तिचं अस्तित्व झिरो आहे. भांडण झाल्यानंतर कोणी जर आलं नाही, विशेष करून XYZ व्यक्ती आली नाही, तर मग कप आपटून द्यायचा आणि राग व्यक्त करायचा. दुसरं काय येतं तुम्हाला रुचिताबाई सांगा बरं, काय येतं तुम्हाला? यावरती रुचिता म्हणते, "मी पण कोल्हापूरची लवंगी मिरची आहे, अशी तशी नाही. मी 4 खांदे ठेवलेत जायला. तुमच्याकडे ते खांदे आहेत का? ते खांदे कमवावे लागतात. तुमच्यासारखे नाही. आणि मी गावरान ठेचा आहे ठेचा." हं. तर या दोघींचं जबरदस्त तू-तू, पाहायला मिळाली. मग तन्वी सांगते, की "तू गावरान ठेचा असशील, तर मी आहे तन्वी कोलते. गावरान ठेच्यापेक्षा तिखट." तर दोघांची मस्तपैकी तू-तू, आपल्याला पाहायला मिळाली. तर त्यानंतर आपले सचिन भाऊ येतात आणि सचिन भाऊ हे शॉकिंग असं अनुश्रीचं नाव घेतात. खरं तर मला असं वाटतं, की अनुश्रीचं नाव सचिन भाऊने का घेतलं असावं? कारण सचिन भाऊंचं नाव अनुश्रीने या अगोदर घेतलं होतं.
त्यामुळे तुम्ही मला केलं म्हणून मी तुम्हाला करतोय. मला असं काही तुमच्याबद्दल असं काही विशेष सांगण्यासारखं नाहीये. तुम्ही गेम चांगले खेळतात. तुमचा गेम मला आवडतो. पण तुम्ही कॅप्टन्सीसाठी जे काही केलं ते मला आवडलेलं नाही, असं सचिन भाऊ सांगताना दिसतायत. यावरती अनुश्री बोलते, की "मी तुम्हाला कॅप्टन्सीसाठी गृहीत धरलं नव्हतं. मी यायचं म्हणून आले तुमच्याकडे. मला माहीत होतं, की तुम्ही देऊच शकत नाही. तुम्ही देणारच नाही. पण काय होतं, एक आपलं काम होतं, की तुमच्याकडे येणं म्हणून मी आले. नाहीतर मी छे तुमच्याकडे आलेच नसते." असं अनुश्री इथे सचिन भाऊला सांगताना दिसते. पलटी कुमार जो असतो ना, तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील अनुश्री. अनुश्री कॅप्टन्सीसाठी, नॉमिनेशनसाठी वाट्टेल त्या थराला जाईल. ही खरी बिग बॉसची खरी प्लेयर आहे असं सांगायला हरकत नाही. म्हणजे यू यू पलटते ती जिथल्या तिथे. पण सचिन भाऊ खूप छान मुद्दे इथे मांडताना दिसतायत. हे सचिन भाऊ इथे सांगताना दिसतायत, की मला गाजराच्या टास्कमध्ये तुम्हाला पुढे करायचं होतं, कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी. अनुश्री लगेच ते पकडते आणि सांगते, "म्हणजे मी तुम्हाला वाटत होते कॅपेबल कॅप्टन्सी टास्कसाठी." अनुश्री पण जबरदस्त सचिन भाऊला अगदी कोड्यात पकडायची. तर दुसरा सदस्य इथे सचिन भाऊ नॉमिनेट करतात ते म्हणजे आरबीला म्हणजेच राकेशला. आता हे आहे ना हिट लिस्ट वरती आले. बहुतेक मला असं वाटतं की दुसऱ्या नॉमिनेशन पासून त्यांचं हे सुरू झालंय. सचिन भाऊ आरबीला नॉमिनेट करणार, आरबी हा सचिन भाऊला नॉमिनेट करणार. प्रत्येक नॉमिनेशन मध्ये आता हे फिक्स झालेलं आहे आणि कदाचित हे पुढे चालू राहील असं एकंदरीत पाहायला मिळते. तर इथे राकेश बद्दल बोलताना सचिन भाऊ म्हणाले की आता हे जग जाहीर झाले, विशाल वर्सेस आरबी हा सामना. पण तुम्ही दुसऱ्यांसाठी खेळता. तुमचं स्वतःचं असं मत नाही. हे आरबीसाठी सचिन भाऊने यासाठी सांगितलं, की आता राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली आणि राखी जसं सांगेल तसंच ही जी काटा टीम आहे ती वागताना दिसते आणि राकेश सुद्धा तसाच वागतोय. राकेशचा बिग बॉसच्या घरामध्ये असा वेगळा गेम नाहीये. हे सचिन भाऊंना इथे सांगायचं आहे. आणि तुम्ही सगळ्यात वीक कंटेस्टंट आहात म्हणून माझ्यासारख्या माणसाला तुम्ही नॉमिनेट करता. विशाल सारख्या लोकांना तुम्ही अजिबात नॉमिनेट करत नाही. तुम्ही घाबरता. तुम्ही सगळ्यात वीक कंटेस्टंट आहेत. त्यानंतर जो काही आरबी बोलला, राकेश बोलला, तो सांगतो की मी विशालला स्ट्रॉंग कंटेस्टंट समजतो. जोपर्यंत मी आहे त्याला नॉमिनेट करणार नाही. कारण मला त्याला समोर ठेवायचं आहे. एक स्ट्रॉंग कंटेस्टंटशी मला भिडायचं आहे. तुमच्यासारख्या वीक कंटेस्टंटशी मी भिडत नाही. तुम्ही वीक आहात म्हणून तुम्ही मला नॉमिनेट केलं. म्हणजे राकेशचं असं सांगणं होतं की तुम्ही मलाही स्ट्रॉंग कंटेस्टंट समजा विशाल सारखाच आणि तुम्ही वीक कंटेस्टंट आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. असं एकंदरीत आरबीला ते लक्षात आणून द्यायचं होतं. तर एकंदरीत राकेशला हे सांगायचं होतं की तुम्ही स्ट्रॉंग कंटेस्टंटला नॉमिनेट करू नका. जे वीक कंटेस्टंट आहेत, जे जाणारे कंटेस्टंट आहेत त्या लोकांनाच नॉमिनेट करा. तर इथे सचिन भाऊने अनुश्री आणि राकेशला नॉमिनेट केलं. त्यानंतर प्रभू येतो. प्रभू हा सचिनला नॉमिनेट करणार असतो. म्हणजे या दोघांचं सूत्र फिक्स झालंय. प्रभू सचिनला नॉमिनेट करणार आणि सचिन त्याला नॉमिनेट करणार. हे सूत्र देखील आता फिक्स झालेलं आहे. प्रभू इथे सचिन बद्दल बोलताना म्हणतो की जो काही नॉमिनेशनचा टास्क होता, गेला टास्क जे घालून फिरायचं होतं ना नॉमिनेशनचं, तर याच्यामध्ये सचिन भाऊ यांनी पहिल्यांदाच पळ काढून प्रभूला नॉमिनेट केले. तर हा विषय त्याने इथे काढला की आपली डील झाली होती, पण तुम्ही मला नॉमिनेट केलं. त्यानंतर इथं छोटू सांगतो की तुमचं बिग बॉसच्या घरामध्ये योगदान नाही, रणनीती अजिबात नाही असं म्हणून त्याला नॉमिनेट करतो. रुचितासाठी जे काही छोटू बोला ना ते जबरदस्त कमाल होतं. म्हणजे प्रत्येक वादामध्ये उडी घ्यायची आणि प्रत्येक ठिकाणी भांडायचं आणि एवढं भांडण टोकाला न्यायचं की एवढी तुमची फास्ट गाडी भांडणाची सुटते की ती थेट समृद्धी महामार्गापर्यंत जाते. तुम्ही तुमच्या भांडणाला लगाम लावा. भारी होतं ते पण. आता रुचिताला उत्तर द्यायचं आहे. रुचिता सांगते की मी अशा फाडतूस माणसाला उत्तर देत नाही आणि त्याला फुटेज सुद्धा देत नाही. रुचिता तिथे काय बोलणारी नव्हती कारण तिला फुटेज द्यायचं नाहीये. परंतु फुटेज आता रुचिता पुढे देणार आहे ते म्हणजे तिच्या नॉमिनेशनच्या वेळी रुचिता पहिल्यांदा प्रभूला बोलवते आणि प्रभूबद्दल सांगताना दिसते की हा बारक्या हा 20 वर्षाचा आहे आणि मी 22 वर्षाचे आहे. हा एक कॅरेक्टर प्ले करतोय. तो कोणाला तरी घेऊन आलाय. कोणाला घेऊन आलाय तो? गेल्या वेळचा. कोण? सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला हा घेऊन आलाय. तसा बनण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तो चांगला होता. पण हा आग लावे आहे. आग लावतो
आणि पळत सुटतो, XYZ व्यक्तीच्या मागे पुढे करतो, बाकी त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. प्रभू सांगतो की तुमच्यासारख्या मी सकाळी सकाळी उड्या मारत नाही, डान्स करत नाही. रुचिता सांगते की या उड्या मारण्यामुळेच मी 2 रियालिटी शो जिंकले. त्यानंतर मग बारकं ठणकतं, तळपायची आग त्याची मस्तकात जाते आणि सांगते की मी फायनल पर्यंत असणार आहे. कोणाला काढायचं ते काढू द्या मला. मी शेवटपर्यंत असणार आहे आणि राहणारच आहे. तर ठीक आहे, आता हा फायनल पर्यंत जातो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर रुचिता इथे दुसरं नाव घेते ते म्हणजे ॲज युजुअल दीपालीचं. दीपालीबद्दल बोलताना ती म्हणाली की मी पहिल्यांदा जे काही घडलंय आपल्यामध्ये, जे काही मी बोलले त्यासाठी सॉरी बोलते. तुम्हाला सॉरी एक्सेप्ट करायचं असेल तर करा, नाहीतर करू नका. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. गेमनुसार मी आता बदलते. तो बदल तुम्हाला माझ्यात झालेला आहे, परंतु तो तुम्हाला जाणवत नाही आणि प्रत्येक वेळी विशाल आणि रुचिता यांच्याशिवाय तुम्हाला काही दिसतच नाही. रुचिता काय करते, रुचिता कुठे बसते, कोणासोबत बसते, विशाल कसा बसलाय, रुचिता कशी बसली, काय करतात हे दोघं, यांच्यामध्येच तुमचा गेम अडकलेला आहे. आणि मी चुकीच्या माणसाला इन्स्पिरेशन समजलं, म्हणजे मी तुम्हाला एक आयडल मानला होता, परंतु तशा तुम्ही नाही आहेत. विशाल आणि माझ्यामध्ये काय असेल हे आमचं आम्ही पाहून घेऊ, ते तुम्ही आम्हाला सांगू नका. जे काय आहे ते माझे आई बाबा बघतील. तुम्ही माझे आई बाबा बनण्याचा प्रयत्न करू नका, असं थेट इशारा इकडे रुचिताबाई दीपालीला देताना दिसत आहेत आणि दीपाली सुद्धा आपले मुद्दे स्पष्ट करताना दिसते. त्यानंतर सगळ्यात शॉकिंग आणि मजेशीर होतं नॉमिनेशन ते म्हणजे राखीचं. राखी ते रोशनला खेळून येते आणि रोशन बद्दल बोलताना दिसते की हा पोरगा आहे ना, हा जबरदस्त आहे, चांगला आहे हा, पण हा ग्रुपमध्येच खेळतो, 4 भांडी घासून किंवा इकडे तिकडे बसून कोणी बिग बॉस जिंकत नाही. तुला गेम मध्ये यायला पाहिजे तर तू बिग बॉसच्या घरामध्ये थांबशील आणि ट्रॉफी जिंकशील, नाहीतर तुझ्या समोरून कोणतरी ट्रॉफी घेऊन जाईल किंवा तू त्याच्या अगोदर बिग बॉसच्या घराबाहेर जाशील. तर मला हे ना, हे जे राखीचं बोलणं आहे ना ते पटलं. रोशन भाऊने थोडंसं खेळायला पाहिजे. 4 लोकांमध्ये बसून काय होत नाही. ती 4 लोक आहेत ना, 3 लोक आपण सांगूया, ही जी 3 लोक आहेत ना, ती बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी करतात, काहीतरी गेम दाखवतात, त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. तुमचं तसं काहीच नाही. तुम्ही या 2 आठवड्यापासून थंड पडलेला आहात. तर राखीने बरोबर नाव घेतलं. एकतर तो बिग बॉसच्या घराबाहेर जाईल तरी किंवा मग चांगला दिसेल तरी. नॉमिनेट आहे त्यामुळे काहीतरी तो बिग बॉसच्या घरामध्ये करेल. ही अशी ही आशा अपेक्षा रोशनकडनं ठेवूया आपण. पण एकंदरीत पाहता नॉमिनेशन नंतर तसा तो जास्त दिसलेला नाहीये. त्यानंतर दुसरं नाव जबरदस्त घेतलं राखीने ते म्हणजे सागरजी. सागर जे आहेत हे कॉमेडी चांगले करतात. भाऊच्या धक्क्यावरती छान कॉमेडी करतात, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये तसं काही करत नाही. मला असं वाटतं सागरजी आणि तुम्ही आपले एक छान ट्विनिंग जुळेल आणि आपण असं काहीतरी करूया. बघूया का करून? करूया बोलतो आपण. सागर बोलतोय की करूया, पण जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा मी करणार नाही. माझी पण मतं आहेत. मला पण वेळ पाहिजे. तुम्ही सांगाल तेव्हा होणार नाही. तर मला असं वाटतं की बघ सागर, असं पण तुझा मेन फोकस आहे तो कॉमेडीकडे. तर मला असं वाटतं की तू राखी बरोबर एकत्र येऊन टाइप करून तुम्ही काहीतरी करा. दिसा तुम्ही. सागरचं आता ते मध्ये-मध्ये जाणं ना हे पण कमी झालंय. कोणाचं काही भांडण वाजलं की हा मध्येच सुरुडी मारायचा. हुश आणि मग काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर तेही कमी झाले, असा तो जास्त दिसत नाही. राखी सावंत एक चांगला फॉर्मॅट तुला मिळालेला आहे, तर तुम्ही येऊन पुढे होऊन काहीतरी करा. तर राखीने ट्विस्ट आणून अजून 2 सदस्य या नॉमिनेशनमध्ये ऍड केले. त्याच्यामध्ये सचिन प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री हे 7 सदस्य ऑलरेडी नॉमिनेट होते. बाकीच्या लोकांनी केले होते. याच्यामध्ये सागर आणि रोशन ऍड झाले आणि एकूण 9 सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. मित्रांनो, मज्जा येणार आहे, मज्जा. या आठवड्यात कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर विशाल हा प्रचंड नाराज झालेला आहे आणि ही नाराजी प्रत्यक्षपणे व्यक्त करताना दिसतोय. रुचिताला इथे सांगतोय की रुचिता,
तूही माझं ऐकलंच नाही आणि अनुश्री तिने ऐकलं नाही आणि तो रोशन तर तू आपल्यामध्ये का आहे असा मला प्रश्न पडतोय. त्याचा काहीतरी वेगळंच सुरू आहे. बहुतेक मला असं वाटतं की रुचिता कोणतरी बोलली की तो आता इन्फ्लुएन्स झाला त्यांच्यामध्ये. रोशन दादाने थोडंसं खेळायला पाहिजे. पण विशाल इथे स्पष्ट सांगतो, की तुम्ही जर माझं ऐकलं असतं, तर तुम्ही नॉमिनेट झाला नसतात आणि तुम्ही काय वेगळ्या लोकांना नॉमिनेट करत सुटलात. ज्या लोकांना आपण ठरवलेलं होतं, की या लोकांनाच नॉमिनेट करायला पाहिजेत होतं. तुम्ही तन्वीला नॉमिनेट केलं नाही. तन्वीला तुम्ही नॉमिनेट करायला हवं होतं. म्हणजे तन्वीवरतीच गाडी त्याची अडून राहिलेले होते. मग तू का नाही तन्वीला नॉमिनेट केलं रे विशाल? तू करायचं ना. बाकीच्या लोकांना तू सल्ले देतो, की तुम्ही का नाही नॉमिनेट केलं? इथे अनुष्य बोलते, की मला प्राजक्ताला नॉमिनेट करायचं होतं. ते मी केलं. त्याच्यावरती तुम्ही मला बोलू नका. मला त्यानंतर वीक वाटला मला तो सचिन, त्याला मी नॉमिनेट केलं. माझं काय चुकलं असं अनुषा इथे सांगताना दिसत होती. पण विशाल आहे ना, तो असं हे करायला बघतो ग्रुपवरती, की मी सांगेन तसंच. मी सांगेन तीच पूर्व दिशा. म्हणजे मी सांगितलं बस तर बसायचं. मी सांगितलं उठ तर उठायचं. असं विशालचा सध्या गेम आहे. तर या बाकीच्या लोकांनी तो ओळखावा, विशेष करून रुचिताने. बरोबर इथे राखी सावंतने रुचिताला घेतलं आणि सांगितलं, की विशाल हा तुमच्याबरोबर गेम खेळतोय. विशाल हा दिसतोय. तुम्हाला खेळणं म्हणून खेळवतोय आणि मस्तपैकी कळ लावली इथे राखीने, की याला आहे ना विशालला तन्वीबरोबर फ्रेंडशिप करायची आहे. तू कधी बाहेर जातेस आणि हा तिकडे लगेच जाईल. मस्तपैकी कळ लावली आणि रुचिता पण हे ऐकत बसली. रुचिताला पण हे पटायला लागलं, की हा आपल्यावरती बंदूक ठेवून गेम खेळतोय आणि तो सगळं सगळं जे क्रेडिट आहे तो तो घेऊन जातोय. आता हे तिला कळायला लागलंय आणि ती सुद्धा त्यानंतर थोडीशी शांत शांत झालेली आहे. आता बघू पुढे काय पाहायला मिळेल. आजचा एकंदरीत जो काही टास्क झाला, तर त्या टास्कमध्ये शेवटचा जो काही कॅप्टन्सीचा टास्क होता, त्याच्यामध्ये देखील ती अशी विशालच्या अगदी जवळ रणनीती आखताना त्याच्याबरोबर दिसत नव्हती. पण विशालने क्लिअर केलं होतं, की ही जी टास्कची रणनीती आहे, शेवटच्या टास्कची ती अनुश्री आणि रोशन करेल. तर हे विशालने केलं, ते बरं केलं. आता इकडे मस्तपैकी प्राजक्ता आणि रुचिताच्या इथे राखीने आग लावून झाली. त्यानंतर राखी गेली तिकडे तन्वीकडे. तुला आता मैदान मोकळं आहे. रुचिता आता लवकरच घराबाहेर जाणार आहे. तुम्ही आता विशालवरती ताबा घ्या. जा, त्याच्याशी फ्रेंडशिप करा. प्रेमाचे वारे तिकडे वाहू द्या. काहीतरी करा. जा बिंदास तुम्ही. मी तिकडे कळ लावून आले. रुचिता आणि विशालचं मस्तपैकी आता वाजणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पोळी भाजून घ्यावे. तन्वी सांगते, की अजिबात नाही. त्या विशालच्या जवळ सुद्धा मला जायचं नाही. विशाल विशाल बरोबर आहे ना. मला असं वाटतं, की तन्वीने आहे ना थोडंसं नाटक करायला पाहिजे विशालच्या जवळ जायला. बघू काय होतं ते. तर मस्तपैकी राखीने आग लावून दिली. आता या आगीचा भडका पुढे पाहायला मिळतो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर राकेश आहे ना हा थोडासा नाराज झाला. नाराज यासाठी की सचिनला ज्या पद्धतीने अ, सांगितलं मी असं बोलायला नको होतं वीक कंटेस्टंट वगैरे. तर यावरती दीपाली बोलते, "जाऊ दे, हे लोकं असेच आहेत, काय बोलायचं?" इथेच आपलं फसतं. राकेशने डायरेक्ट जाऊन बोलायचं, तुझ्या मनात जे काही असेल ते. कारण इकडे पण मग सचिनच्या मनात शंका आलीच ना, की हा मला असा बोलला. तन्वीला नंतर त्याने बोलून दाखवलं. त्यानंतर प्राजक्ताने इथे राकेशला बोलून दाखवलं, की तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला नॉमिनेट केलं. का असं तुम्ही केलं? त्या दिवशी तर लग्न करा असं म्हणून सांगत होता आणि आज नॉमिनेट करण्याची वेळ आली. तेव्हा राकेश सांगतो, की हाच खेळ आहे गं. हा खेळ तुला समजत नाही. तुम्ही अजूनही त्या विरहात आहात. जरा बाहेर या, बाल्कनी सोडा. जगामध्ये काय चाललंय त्याच्याकडे बघा तुम्ही. म्हणून तुम्हाला मी नॉमिनेट केलं. दिसा तुम्ही काहीतरी कराल. यासाठी तुम्हाला नॉमिनेट केलं. प्राजक्ता सांगते, की ती रुचिताला तू नॉमिनेट केलं नाही. रुचिता तुझी आता आवडती झाली का? तसं नाही गं. बोलतो हाच खेळ आहे. काय आता राकेशचा काय खेळ आहे? मी हे तुम्हाला नंतर सांगेन असं काहीतरी पाहायला मिळालं. त्यानंतर आज बारक्या वर्षीच काय आपलं विशाल हे भांडण पाहायला मिळालं. हे भांडण मस्तपैकी राखी सावंतने सोडवलेलं आहे. त्याला जी अंडी आहेत ती 15 अंडी देऊन टाकली. चला आता अंड्यावरनं
विशाल कोटियान हा त्या बारक्याला बोलणार नाही. ते बारकं चहासाठी अख्खच्या अख्खं दूधच घेतं, त्या दुधाचा चहा बनवतं ते. तर राखीने हा मुद्दा काढला. मग बारकंही बोलतं की विशाल तिकडे दूध घेतो, ते तुम्हाला चालतं का? मग विशालला बोलवून विशाल तर त्या अंड्यावरती त्याच्या आलेला. राखीने तो मस्तपैकी प्रश्न सॉल्व्ह केला. बारकं तन्वीला सांगताना दिसते की तू आता का आली नाहीस? माझं आणि विशालचं वादलं होतं, भांडण झालेलं, तू का आली नाहीस? तन्वी सांगते की बघ, प्रत्येक ठिकाणी मी असं बोलू शकत नाही. मग ते लोक बोलतात की बघा, बारका आला त्या तन्वीला घेऊन. मग छान समजवते ती. तुझे मुद्दे तू मांडायला शिक, तू बोलायला शिक. त्यानंतर विशाल येतोय सॉरी वगैरे सांगून. मग तन्वी सांगते की बघ, त्याने लगेच 1 मिनिटात प्रश्न सॉल्व्ह केला, तुला काही बोलूच दिलं नाही. तर अशा ठिकाणी आपले मुद्दे व्यवस्थित मांडायचे असतात. तर ठीक आहे, इकडे राखीला बोलवतात आणि राखीला सांगतात की मेडल म्हणून तुम्ही कुठलं द्याल? सिल्वर द्याल, गोल्डन द्याल की ब्राउन्स द्याल? राखी सांगते की एकंदरीत बिग बॉसचा खेळ पाहता, ही लोक पाहता, ही काम न करणारी आळशी लोक पाहता, मला असं वाटतं की मी सिल्वरच देईन. बिग बॉस सांगतात की मला काहीतरी वेगळंच वाटतंय, मी एवढा खर्च करून सामान सगळं आणलेलं आहे गोल्डनचं, त्यामुळे मी गोल्डनच देणार आहे. तर ठीक आहे, इथे गोल्डन दिलं जातं. त्यानंतर प्राजक्ता मस्तपैकी सूर लावते, इन आँखों की मस्ती, आणि त्याच्यावरती मस्तपैकी दीपाली डान्स करते. त्यानंतर बारक्याचा आणि राखीचा दांडाधर याच्यावरती डान्स होतो आणि राखी चिमटा काढते. त्यानंतर परदेसिया या गाण्यावरती राखी सावंत इतर सदस्यांना घेऊन डान्स करते. तर इथे फ्रंट साईडला बिग बॉसने ठेवलं ते म्हणजे प्राजक्ताबाई यांना. प्राजक्ता, घ्या फुटेज, तुम्ही थोडंसं फुटेज घ्या आणि दिसा बिग बॉसच्या घरामध्ये. असं पण तुम्ही ते कोपरे सोडत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवतो. प्राजक्ताने दिवसाला 4-5 जरी गाणी म्हटली ना, तरी ती बिग बॉसच्या घरात पुढेपर्यंत जाईल. गाणी तरी तुम्ही म्हणा. त्यानंतर ठीक आहे, जो काही तंटावतीचा टास्क येतो. आता हा टास्क पण खूप सुंदर होता. याच्यामध्ये वेण्या बांधायच्या होत्या. तर वेण्या बांधत असताना ज्या काही 2 टीम दिल्या होत्या ना, तर खरं तर हा टास्क पण भारी झाला असता त्या वेण्या बांधायला. पण विशालला पण ते काय तिथे गरज होती तो टास्क उखडून लावायचा, आणि त्याचं काय नाव होतं राकेशने. बिग बॉस सांगतात की कैचीचा वापर करायचा नाहीये. तरी हा कैची घेऊन येतो आणि ते कापून टाकतो. हे राकेशचं असं आहे ना, मी कोणाला मतदान करणार नाही. टास्क रद्द झाला तर रद्द झाला. इथे पण बिग बॉस सांगतात ना, की अशा प्रकारच्या वस्तूचा वापर करायचा नाही. त्या वस्तू तो पहिला घेऊन आला आणि ते त्याने कापून टाकलं. खरं तर इथे विशालची चूक आहे आणि त्या राकेशची चूक आहे. अरे टास्क तरी होऊ द्या. त्या वेण्या तरी तुम्ही व्यवस्थित विना. त्यानंतर तुमचा फाडाफाडी, तोडातोडी नंतर करा ना. म्हणजे सगळे टास्कची एक्स, वाय, झेड सगळे हे लोकं लावून टाकतात. मस्त टास्क सुरू होता. म्हणजे त्या विशालच्या टीमने ना मस्तपैकी त्या वेण्या बांधल्या होत्या. भारी बांधल्या होत्या. म्हणजे दूर-दूर, लांब-लांब का होईना बांधल्या होत्या. पण ही जी राकेशची टीम होती, ती व्यवस्थित त्या बांधण्याच्या नादामध्ये ती पाठी राहिली. विशालने बघितलं की यांचं सगळं हळू चाललंय कासवाच्या गतीने. त्यांची वेणीच काढून टाकू. त्याने ते केलं. त्यानंतर राकेश धावून आला. राकेशने ते कापलं आणि त्यानंतर आता निर्णय घ्यायचा आहे. आता निर्णय घेताना इथे प्राजक्ता सांगते, की जे तुटलेलं आहे ना, ते आम्ही व्यवस्थित बांधलंय. पण तुमच्या या 3 वेण्या आहेत ना, या मोकळ्याच आहेत. त्या जरी कापलेल्या असल्या तरी. राखी ते उचलते कापलेलं थोडंसं आणि बघ आमचं पूर्ण आहे. पण ठीक आहे, राखीने इथे दिला व्यवस्थित निर्णय. आता राखीने चूक दिला, बरोबर दिला याच्याकडे मी जात नाही. पण राखीने एक निर्णय दिला आणि त्याच्यामुळे काय कॅप्टन पदाचे उमेदवार तरी मिळाले. तर त्यामुळे राखीचा निर्णय आपण सर आखोबे ठेवूया. आणि त्यानंतर बिग बॉस एक ट्विस्ट आणलात. आता तुम्हाला या तंटावतीकडे जायचं आहे. तंटावती तुम्हाला एक कोडं घालणार आहे विजेत्या टीमला. त्याच्यातील एक हुशार स्पर्धक पाठवायचा आहे. तंटावतीने दिलेलं कोडं सोडवायचं आहे आणि नाही जर सोडवलं तर मग याच उमेदवारापैकी काही उमेदवार, एक किंवा मग काही उमेदवार हे कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर होणार आहेत. तर जबरदस्त ट्विस्ट आणलेला आहे. आता कोणाला हे लोक पाठवतात, चुकतात की यांचे कॅप्टन पदाचे उमेदवार बाहेर पडतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण
टास्क मध्ये आलेला हा जो काही ट्विस्ट आहे ना तो भारी आहे. तर मित्रांनो ठीक आहे, एकूण 9 कंटेस्टंट हे पुन्हा एकदा या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर मला असं वाटतं की नक्कीच सचिन आहे, रोशन, सागर आणि प्रभू या कंटेस्टंट वरती या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आज ज्या पद्धतीने राखी सावंतने या 2 कंटेस्टंटला म्हणजे सागरला आणि रोशनला जे काही नॉमिनेट केलं त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि आज आहे ना मस्तपैकी राखीने आग लावली विशाल आणि रुचितामध्ये. आता ही आग पुढे पेटते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशाल आज सांगत होता की तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून म्हणजे विशालचंच तुम्ही ऐकता, हे सगळं ऐकून तुम्ही माझं न ऐकण्यासारखं करता, हे तुम्हाला पुढे भारी पडेल. मला टोळीची गरज नाही, तुम्हाला टोळीची गरज आहे. हे जे काही विशालचं बोलणं आहे ते योग्य आहे का? विशालशिवाय हे बाकीचे जे सदस्य आहेत ते खेळू शकतात का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.